नमस्कार, माधुरीज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला छान मऊसूत असे हे बघा मूग डाळीचे डोसे करून दाखवणार आहे। करायला सोपे आहेत आणि हे पचायला पण एकदम हलके असतात, टेस्टी लागतात। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात। तर इथे बघा सगळ्यात आधी मी काय केलेले आहे, 1 वाटी मूग डाळ घेतली आणि ती निवडून घ्यायची। त्यानंतर एका बाउलमध्ये मी घेतली ती आणि यामध्ये आपल्याला पाणी घालून 2 वेळा ही स्वच्छ अशी पाण्याने धुवून घ्यायची आहे। कारण कसं डाळींना कसं पावडर वगैरे लावून ठेवलेली असते ना, त्याच्यामुळे आपल्याला ह्या स्वच्छ डाळी धुवून घ्यायच्या आहेत। तर आता ही मी डाळ धुवून घेतली, त्यानंतर यामध्ये पाणी घालून ही 2 ते 3 तास आपल्याला भिजत ठेवायची आहे। तर आता इथे तुम्ही बघू शकता 2 तास झालेले आहेत आणि ही डाळ आहे ना, मूग डाळ ती छान अशी भिजलेली आहे। तर आता यामधलं मी पाणी काढून टाकलं आणि आपल्याला ही मिक्सरला बारीक वाटायची आहे। तर वाटताना थोडंसं पाणी घालायचं, म्हणजे कशी एकदम छान अशी बारीक वाटली जाते। तर आता बघा मी हे मिक्सरच्या भांड्यामध्ये ही डाळ काढून घेतली, हे बघा। आणि ही मूग डाळ मी 1 कप घेतलेली आहे। ते कसं भिजल्याच्या नंतर डबल होते, त्याच्यामुळे मी 1 कपच घेतलेली आहे। तर आता ही आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे आणि आता यामध्ये 4 ते 5 मी हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत। त्यानंतर इथे कढीपत्त्याची 6 ते 7 पानं घातलेली आहेत आणि ही 7 ते 8 लसणीच्या पाकळ्या आणि आलं घेतलेलं आहे थोडे, आणि ते म्हणजे आपल्याला बारीक चिरून घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित बारीक एकदम वाटलं जाईल ते डाळीसोबत। तर आता बघा हे सगळं मिश्रण आहे ना, मी चांगलं एकदम बारीक असं वाटून घेतलेलं आहे, एकदम बारीक वाटून घेतलं आहे। वाटताना थोडंसं पाणी घातलं ना की छान एकदम ही डाळ आहे ती बारीक वाटली जाते। तर आता आपण हे ना एका भांड्यामध्ये हे काढून घेऊया। तर हे बघा आता मी एका भांड्यामध्ये काढून घेते हे, आणि आपल्याला यामध्ये थोडंसं एकदम पाणी घालायचं आहे, जास्त पातळ करायचं नाही आहे हे। म्हणजे कसं आपण डोश्याचं पीठ जसं ठेवतो ना, त्याप्रमाणे आपल्याला हे ठेवायचं आहे। तर आता इथे यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे। मीठ घातल्याच्यानंतर हे बघा थोडंसं आपल्याला हे मिक्सरचं भांडं धुवून मी यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि आता हे सगळं मिश्रण आहे ते मिक्स करून घेऊया व्यवस्थित, हे बघा। आणि यामध्ये सोडा किंवा इनो, बेकिंग पावडर घालण्याची अजिबात गरज नाही आहे, डोसे खूप छान अगदी होतात। तर आता इथे हे बघा व्यवस्थित मी सगळं मिक्स करून घेतलं आणि हे मिश्रण पण तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट असं झालेलं आहे। तर आता गॅसवरती ना मी स्लो गॅसवरती पॅन गरम करून घेतला आहे आणि आता आपल्याला हा डोसा आहे तो पसरवून घ्यायचा आहे। त्याआधी आपल्याला हे मिश्रण आहे ते एकदा चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर आता हे बघा असं पॅनवरती 1 चमचाभर मिश्रण घेऊन ते असं व्यवस्थित सगळीकडे पसरवायचं आहे। आणि पॅनला मी ना इथे तेल वगैरे काहीच लावलेलं नाही आहे। तर हे बघा, आणि गॅस आपल्याला हे जेव्हा आपण मिश्रण डोसा पसरवतो ना, त्यावेळेला गॅस स्लोच ठेवायचा आहे। तर आता इथे तुम्ही बघू शकता 1 चमचाभर मिश्रण मी यामध्ये असं पॅनमध्ये डोसा करून घेतलेला आहे, त्याचा पसरवून घेतलेला आहे व्यवस्थित पातळ असा। आणि 1-1.5 मिनटं झाला ना की त्यानंतर आपल्याला इथे अर्धा चमचाभर असं तेल सोडायचं आहे बाजूने, म्हणजे कसे डोसे छान कुरकुरीत होतात आणि चवीला पण खूप छान लागतात। तर आता इथे तुम्ही बघू शकता आपला हा डोसा तयार झालेला आहे। तर आता आपण ना आधी बाजूने सोडवून घेऊया तसा, हे बघा। हे डोसे खूप छान अगदी कुरकुरीत होतात, तुम्ही ते बघू शकता। हा आपला एक डोसा तयार झालेला आहे। तर आता मी हा एका प्लेटमध्ये काढून घेते आणि आता तुम्हाला दुसरा पण एकदा मी टाकून दाखवते, एक म्हणजे डोसा करून दाखवते। इथे हे बघा हे मिश्रण थोडंसं असं पॅनवरती घेऊन असं व्यवस्थित चमच्याने पसरवून घ्यायचं ते सगळीकडे एकसारखं। आता परत आपल्याला 1-1.5 मिनिटांनी ह्याच्यावरती अर्धा चमचाभर तेल सोडायचं आहे आणि त्यानंतर हे बघा आपल्याला हा डोसा आहे तो असा मोकळा करून घ्यायचा। तर इथे तुम्ही बघू शकता छान आपल्याला, तुम्हाला जर कुरकुरीत डोसे हवे असतील ना तर थोडंसं मिश्रण कमी करून पातळसर असंही पसरवून घ्यायचं। तर हे बघा इथे मी मऊसूत असे हे सगळे डोसे करून घेतलेले आहेत मूग डाळीचे, पौष्टिक आहेत आणि सकाळच्या नाश्त्यासाठी वगैरे छान लागतात। तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा आणि माझे तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत